शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घाली गये सन, दरबारी पुसते बेगम. बडी बेगम म्हणजे अली शहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार जाणं लपणार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. हे नाव त्याचं फजल खान, हे नाव त्याचं फजल खान, जिथं जागतं जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतं चिरडून. कौतुक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडं दळ पायदळ, त्याचं घोडं दळ पायदळ. फौज फाटलही बघ, अंगी 10 हातीचं बळ, पाहणारा काप चळवळ. वाटेत भेटेत त्याला ठेचीत चिरडीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देऊळे उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोकणार, काय लढावा होणार, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमी मालक साठे सावा, डोक्यात गनिमी कावा, भेटीचा डोळा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आलं बहुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि करीला काही कल्पना युक्तीची, हजी जी जी, करीला काही